So, welcome everyone. Welcome to Sadhava classes. You are in Standard 3, and this is the textbook of your Standard 3 EVS Environmental Studies. Today, we are going to take your next lesson, and the name of the lesson is Where Does Water Come From? आपण जे वापरतो आपल्याला जे पाणी हवं ते पाणी कुठून येतं. ओके, पाणी कुठून येतं, कहाँ से ये पाणी आता है. So let's see. You are given some activity that choose the right answer and put a star or tick next to the proper in picture. If your answer is different from the given pictures, write it in the empty box. So, question number one: What do you drink water from? तुम्ही पाणी कशातलं पिता? What do you drink water from? तुम्ही पाणी कशाने पिता? बघा इथे. So, yes. So here you can see you use this glass water bottle, right? So directly टॅपला आपण पाणी पित नाही, भांड्याने पाणी पित नाही. इवन यू कॅन यूज दिस हे आपण हे तांब्या सुद्धा वापरतो, राईट? देन नेक्स्ट क्वेश्चन काय बघा तुम्हाला. व्हॉट इज ड्रिंकिंग वॉटर स्टोअर्ड इन? तर पाणी पिण्याचं पाणी आपण कशामध्ये स्टोअर करतो? कशामध्ये स्टोअर करतो सांगा बरं मला. येस, सो वी स्टोअर इन टाकीमध्ये करतो, पिण्याच्या ह्याच्यात करतो, याद करतो का? नाही. याच्यामध्ये सुद्धा कधी कधी करून ठेवतात. यात तर पाणी प्यायला घेतो आपण आणि मडका सुद्धा आपण घेतो. आता इथे काय तुम्हाला या ठिकाणी काही मुलं आहे शाळेची, तर शाळेच्या ठिकाणी सुद्धा पाणी तुम्हाला अशा ठिकाणी मिळतं. पुढे बघा. वेअर डू यू थिंक द स्टोर्ड ड्रिंकिंग वॉटर कम फ्रॉम? ते पाणी येतं कुठून बघा तर. येस, नदी, विहिरीचं पाणी येतं, धरणाचं पाणी येतं आणि अगदी बोरवेलचं पाणी सुद्धा काही ठिकाणी वापरलं जातं. पुढे बघा. हा, नदी आहे, तलाव आहे, इथलं पाणी सुद्धा वापरलं तर हे सुद्धा पाणी आपल्यापर्यंत पोहोचतं. ना वेअर डज द वॉटर कम फ्रॉम? तर सगळ्यांना जे मिळतं पाणी, ते पाणी येतं कुठून? येस, सो इट इज द रेन. कुठून येतं? रेन. पावसाचं पाणी आपल्याला मिळतं. ऑल द वॉटर दॅट वी गेट फ्रॉम द रेन कम्स फ्रॉम द रेन. जे पाणी आपल्याला मिळतं ते सगळं पाणी पावसामुळेच मिळत असतं. वेन इट रेन सम वॉटर फ्लोज ओव्हर द ग्राउंड गिव्हिंग राईज टू रिव्हल्यूट स्ट्रीम्स अँड रिव्हर्स. काही पाणी नदी जमिनीवरून वाहत जातं, छोटे छोटे झरे, नदी वगैरे तयार होते. सम वॉटर कलेक्टेड इन लो लाइंग एरियाज दज लेक्स आर फॉर्म. तर काही काही पाणी छोटं जमा होतं, त्याला आपण म्हणतो काय तयार झालं, तिकडे तलाव तयार झालेले असतात. अ फ्लोविंग रिव्हर इज समटाइम्स ब्लॉक्ड बाय बिल्डिंग अ वॉल. कधी कधी काय करतो आपण, नदीवर धरण बांधतो. ओके, दिस इज कॉल्ड अ डॅम. त्याला काय म्हणतो आपण? धरण म्हणतो. ते धरण बांधून आपण तर आपण काय करतो त्याच्यावर, धरण बांधतो आणि पाणी ते अडवतो. सो वेन इट डझंट रेन वॉटर फ्रॉम द डॅम कॅन बी यूज. पाऊस पडत नसल्यावर आपण त्या धरणातलं पाणी वापरतो. सम रेन वॉटर सेव्स इन टू द ग्राउंड. टू ऑप्टेन दिस वॉटर वी डिग वेल्स. दिस वॉटर कॅन ऑल्सो बी टेकन आउट बाय युझिंग हँड पंप्स अँड बोरवेल्स. तर काही जे पाणी आहे ते कुठे जातं? जमिनीमध्ये मुरतं. ओके, आणि ते पाणी आपण काय करतो मग? खोदून बाहेर काढतो, म्हणजे खोदून आपण ते पाणी वापरतो, जसं विहीर खोदतो किंवा बोरवेल वगैरे खोदतो. समटाइम्स वॉटर इन द ग्राउंड कम्स इन आउट फ्रॉम द स्प्रिंग. धरण सुद्धा येतं. सम सोर्सेस ऑफ वॉटर आर फॉर्म नॅचरली. काही नैसर्गिकरित्या पाणी आपल्याला मिळतं. हाऊ एव्हर प्लेसेस लाईक वेल्स अँड डॅम्स आर मॅन मेड. धरण किंवा धरण किंवा विहीर हे आपण बांधतो. If rainfall decreases, the water stored in these places are also decreases. You can see such water sources in your locality, taluka or district. Study the district map alongside and complete the activity. तुम्हाला छोटासा आपला नकाशा दिलेला आहे ठाणे जिल्ह्याचा बघा. सो हाऊ इज अ रिव्हर फॉर्म्ड अँड हाऊ डज इट फ्लो? तर रिव्हर कशी तयार होते बघा. रेन ऑल्सो फॉल्स ऑन अ हाय प्लेसेस लाईक माउंटन्स. दिस इज रेन वॉटर फ्लोज डाऊनहिल. तर डोंगरावर पाणी पडतं, डोंगराचं पाणी हळूहळू कुठे येतं? खाली येत असतं. छोटे छोटे नदीचे झरे तयार होतात आणि त्या झऱ्यामुळे मोठी नदी तयार होते. वॉटर बॉडीज कोणकोणत्या आहेत आपल्याकडे? स्ट्रीम, रिव्हर, लेक, रिझर्वायर, क्रीक, सी, ओशन. आणि लँडफॉर्म तुम्हाला माहित आहे, ज्याला म्हणतो डोंगर, दरी किंवा पठार वगैरे वगैरे, छोटी दरी. बघा अशा ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी बघा. डू यू नो वेअर अ स्प्रिंग कम्स फ्रॉम? आता बघा, इथे स्प्रिंग आहे, पाऊस पडलेला आहे, इथे पावसाचं पाणी जमिनीत गेलं, हे इथून बाहेर येतं आणि अशा प्रकारे पाणी कुठे जातं? या ठिकाणी आपल्याला पाणी पाहायला मिळतं. अंडरग्राऊंड वॉटर असतं ते पाणी जमिनीखाली मुरलेलं. पुढे बघा, तुम्हाला नकाशा दिलेला आहे.
दिस मॅप शोज यू वॉटर बॉडीज, आपल्या ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या वॉटर बॉडीज आणि रिझर्वायर तुम्हाला दाखवलेले आहेत. बघा, आपण स्टार्ट करूया. सह्याद्री माउंटन दिसतो तुम्हाला राईट हँड साईडला. देन तुम्हाला तानसा धरण दिसतंय, तानसा लेक, भातसा लेक. हे बघा इथे तानसा लेक, भातसा लेक. ही रिव्हर नदी आहे. तानसा रिव्हर ही इट ओरिजिनेट्स हिअर. हे आहे शहापूर. त्यानंतर इथे आहे भातसई नदी. इथे आहे काळू नदी दिसतं तुम्हाला. त्यानंतर हा हे बघा इथे मुरबाड आहे. मुरबाडी नदी या ठिकाणी आहे. बारवी नदी आहे. हा कल्याण आहे आपलं उल्हासनगर. इथे येते आपले उल्हास नदी या ठिकाणी येते आपल्याला. त्यानंतर ही उल्हासनगर पुढे जाते बघा. मी उल्हास नदीला या काळू नदी, सॉरी, मुरबाडी नदी, बारवी नदी, पुढे भातसई नदी, काळू नदी मिळतात आणि शेवटी कुठे जातात तर समुद्राला जाऊन मिळतात. वसईची खाडी बघा दिसते तुम्हाला आणि इथे ठाण्याची खाडी, ठाणे क्रिक. तर हे असे आपल्याकडे काय तर वॉटर रिझर्व्हायर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी सह्याद्री माउंटन आहे. सह्याद्रीचा मोठा पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळेल. हा ठाणे जिल्हा आहे. इथे आपला आहे तो पालघर जिल्हा आहे. पुढे बघा ना. आपण हे प्रश्न तुम्ही बघा, जमतंय का प्रश्न तरी कराल तुम्हाला. आता काय दिलं तुम्हाला इथे या ठिकाणी बघा यांनी. टेक 3 bottles of the same shape, fill out one bottle with the brim. Okay, imagine that you are only using this water. This means you can use the water, all the water in the bottle. Now fill the second bottle with the water. Imagine that another student from your class will also use this bottle with you. Divide the water equally into two parts. Now this, okay, असं करायचं आहे. सो व्हॉट विल हॅपन बघा. सुरुवातीला एकच बाटली होती. ती बाटली तुम्हाला एकट्याला पुरली. दोघांना पण अर्धी अर्धी पुरेल. परंतु सर्वांना जर वाटलं तर पाणी पुरेल का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय की पाणी जपून वापरलं पाहिजे. पाणी आपल्याकडे पुरेसं आहे का? नाही. ठीक आहे. त्यामुळे पाण्याची वापर आपण जपून केला पाहिजे. तर भारतामध्ये मौसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो. कोकणामध्ये आंबोली या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडतो, खूप जास्त पाऊस पडतो पूर्ण जगामध्ये. काही काही ठिकाणी पाण्याची समस्या अजूनही आहे बघा. पाईपलाईन वरून लोकांना पाणी पुरवलं जातं. हे तुम्ही पुढच्या शिकवण शिकणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यायची आहे पाणी वापरताना. बरोबर. प्रश्न उत्तर बघा काय आहे तर. सो वेअर डज द वॉटर इन युअर हाऊस कम फ्रॉम. तर घरात पाणी कुठून येतं? इट कम्स फ्रॉम द नियर बाय वॉटर टँक और नियर बाय डॅम और नियर बाय वॉटर स्टोरेज लेक. So from what do rivers, wells, spring and get water? They get water from the rain. They get water from rain. They get water from rain. So what will happen if we do not collect rainwater? We will not be able to. The water is not available for us in the remaining year. So when there is no rain. Getting guys? So in this way we have completed your chapter.